तर नमस्ते मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरेच का? नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला पुढं दाखव. तर बिर्याणीसाठीची सर्वात महत्त्वाची आपल्याला ग्रेव्ही करावी लागते. ग्रेव्हीसाठी मोठमोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, पुदिना आहे आणि कोथिंबीर आहे, तर आपण आणि लसूण. तर हे मिक्सरला आपण वाटण आहे ना पूर्ण बारीक करून घेणार आहे. हे ग्रेव्हीसाठी आपण वापरलं जाईल ह्याच्यामध्ये. मंडळी, अर्धा किलोची बिर्याणी करणार आहे आपण. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. तो दिल्ली राईस घेतलेला आहे लांबवाला. तर तो इकडं आपल्याला आता 70-75% शिजवून घ्यायचं आहे. हे वाटण हे आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकून. हा असा कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर कांद्यामध्ये आपण आता ही पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रकची ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे. तर मंडळी, ही ग्रेव्ही टाकलेली आहे. पूर्ण साईडने तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना मग पुढचे मसाले ॲड करायचे. तर ही जी ग्रेव्ही आहे ना ती पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. बघू शकता. तर मंडळी, तांदूळ पण आपल्याला चेक करायचं आहे की 70 पूर्ण शिजवून नाही घ्यायचा, 70% बघायचं शिजलं आहे का, आणखी शिजायला पाहिजे. ग्रेव्ही आता भाजून तयार झालेले आहे. ग्रेव्हीला तेल सुटायला लागले, पूर्णपणे भाजले. आता आपल्याला मसाला ॲड करायचा आहे. याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केली आहे, अंबारी 2 चमचे, आणि हे घरगुती काळं तिखट 2 चमचे, हळद 1 चमचा, आणि हे धने पावडर. तर आता आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एव्हरेस्ट बिर्याणी मसाला थोडा ॲड केला आहे आणि हा आपण टाकतो आहे चिकन मसाला ग्रेव्हीमध्ये. मसाले टाकून झालेत ग्रेव्हीमध्ये. थोडा आता भाजून घ्यायचं आहे. थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे. भाजून घेतले की आपल्याला याच्यानंतर चिकन ॲड करायचं आहे. याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आपल्याला अर्धी वाटी दही ॲड करायचं आहे. ते पण गॅस पूर्ण बंद करायचं आहे आणि ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये आता चिकन ॲड केलेलं आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एक 80-90%. थोडंसं मीठ चवीपुरतं. तर मंडळी, आता आपण बिर्याणीसाठी पुदिना घेतलेला आहे, तो नीट करून छोटे छोटे पानं त्याचे, आणि आपल्याला आता ना 2 ते 3 कांदे एकदम स्लाइस करायचे बारीक बारीक, म्हणजे ते तो तळून तेव्हा बिर्याणीची लेअर करणार आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी. तर तळण्यासाठी आपल्याला एकदम छोटा छोटा कांदा चिरून घ्यायचा आहे. ठीक आहे. एकदम छोटे छोटे असे स्लाइस करून घ्यायचे आपल्याला कांद्याचे. जसं की आपण कांदा भजीला असतो ना एकदम पातळ कांदा, सेम तसाच. ते आपल्याला 2 ते 3 कांदे करून घ्यायचे.
मंडळी आपल्याला तळण्यासाठी कांदा नाही असं एकदम छोटे स्लाइस करून घेतलेले, ते आता सुट्टा करायचा आणि आपल्याला तळायला घ्यायचं. एकदम असा सुट्टा करून घ्यायचा आहे कांदा. बघू द्या कसा सुट्टा झाला आहे हा. आपल्याला आता फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे बिर्याणीच्या लेअरवरती आपल्याला 2 तर लेअर करावं लागतील त्याच्यावरती लावण्यासाठी. तर व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यू बघा, दाखवतो बिर्याणी. तर पुदिना तर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा घेतलेला गार्निशिंगसाठी, एकदम बारीक. कारण पुदिन्याचा वास चांगला येतो, त्यासाठी वापर आहे. आणि एवढी कोथिंबीर पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं, एकदम बारीक. कोथिंबीर आणि इकडं पुदिना एकदम बारीक चिरून झालेलं आहे. आता आपल्याला कांदा फ्राय करायचा, त्याला दाखवतो. तर हा इकडं कांदा फ्रायला चालू आहे. कांदा एकदम आपल्याला कुरकुरीत असा करून घ्यायचा आहे. बिर्याणीमध्ये जी ग्रेव्ही घालायची ना, ते चिकन पण आता आपलं 80-90% शिजून झालं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी दममध्ये पण ते पूर्ण होऊन जाईल बघा. तर अशा प्रकारे आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. अजून तिकडे चालू आहे, झालं की दाखव. तर मंडळी, जो आपण राईस शिजवला होता ना, दिल्ली राईस लांब लांबवाला आहे, हे बघू शकता. आणि त्यातलं पाणी आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि असा एक पाटीमध्ये काढून टाकलेलं आहे. इकडे चिकनची ग्रेव्ही, इकडं तूप आहे आणि इकडं थोडंसं तांदूळ शिजवलेलं पाणी, ते आपल्याला नंतर थोडंसं ॲड करण्यासाठी वगैरे लागलं. तर मंडळी कसं आहे, बिर्याणी बनवायला आहे ना खूप मेहनत आहे. आपण हॉटेलात जातो, डायरेक्ट ऑर्डर करतो, पार्सल द्या म्हणतो, लगेच एक फुल बिर्याणी द्या म्हणतो. पण इथं करायला एवढं 1-1.5 तास जातो, खूप मेहनत आहे. बघा आपला कांदा फ्राय, कसं ती कोथिंबीर, खरकट्या हाताने चमचा घेऊन पुदिना. तसंच. तर मंडळी, सर्वात महत्त्वाचं आता आपण बिर्याणी दम देण्यासाठी सर्व एकत्र करतोय. पहिल्यांदा आपण राईसचा लेअर दिलेला आहे खाली, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडंसं आपण, तर बिर्याणीमध्ये आता आपण चिकन ॲड करतोय, चिकन प्लस त्याची ग्रेव्ही, हे बघा. त्याच्यानंतर फ्राय केलेला आपल्याला कांदा याच्यावरती थोडा थोडा ॲड करायचा आहे, या लेअरवरती. थोडी पुदिना आणि थोडी कोथिंबीर आणि तूप पण थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे, 1 चमचा. आणि याच्यानंतर परत भाताचा एक लेअर द्यायचा आहे बिर्याणीवरती. हा झाला आपला पहिला थर याच्यामधला. अजून एक करायचा आहे आणि ह्याला दम देऊन टाकायचा. हा झाला आपला दुसरा थर. तर आता याच्यावरती आपल्याला राईस घ्यायचा आहे ॲड करून.
तर बिर्याणीचे लेअर देऊन झालेले आहेत आता आपले. मंडळी आपल्याला आता ह्याच्यामध्ये खायचा कलर ॲड करून घ्यायचा आहे. तसं हा कलर आपल्याला ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकू वाटला तर टाकायचा, नाही टाकला तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला कलर ॲड करून घ्यायचा आहे, म्हणजे बिर्याणीला जरा कलर येईल आणि जरा आपली बिर्याणी शायनी वाटेल. त्याला बिर्याणी तयार झाली, फक्त आपल्याला एक 10 ते 15 मिनटं दम द्यायचा आहे, म्हणजे चिकन दम बिर्याणी तयार. थोडंसं तूप ॲड करतोय आपण आणि आता याला आपण दम देऊया. याच्यावरती एक प्लेट झाकूया, थोडंसं काहीतरी वजन ठेवूया आणि दम देऊया. तर दम देण्यासाठी आहे ना आपल्याला असा खाली तवा ठेवायचा आहे, त्याच्यानंतर बिर्याणीचं भांडं ठेवायचं आहे पातेलं, आणि याच्यावरती आहे ना आता आपल्याला पेपर झाकायचं आहे. तर मंडळी हे असं पेपर झाकून एक झाकण ठेवून आपल्याला दम द्यायचा 10 ते 15 मिनिट, वाफ गेली नाही पाहिजे. तर मंडळी तिकडं दम होतो आहे बिर्याणीला, तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेतो. मी एक टमॅटो, एक कांदा आणि त्याची मी कोशिंबीर बनवतो, म्हणजे त्या बिर्याणीबरोबर खाण्यासाठी तोंडी लावायला. तर याला बिर्याणीला आता दम देऊन झालेला आहे मित्रांनो. तर थोडासा आपल्याला एक धूर द्यायचा याला, म्हणजे याला एक वेगळाच स्वाद येईल. बघा, एक चमचा याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आणि याच्यावरती झाकण झाकायचं. झाकू. ओके, तर आपल्या आता 2च मिनटात बिर्याणी तयार होणार आहे, रेडी. तर आपण बघूया कशी झाली. तर मित्रांनो, हे आपण आता कोशिंबीर केलेलं आहे, याच्यामध्ये ना दही टाकून घ्यायचं. कोशिंबीर आता आपली तयार झाली, याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड करूया. ओके, तर मंडळी आपली बिर्याणी अशा प्रकारे एवढी मेहनत करून तयार झालेली आहे. तर मी आता त्याचं झाकण उघडतो. हे बघू शकता अशी झाली बिर्याणी. तर हे बाजूला काढतो आता. रेडी बिर्याणी. तर मंडळी अशा तऱ्हेने झालेली आपली बिर्याणी. तर मी टेस्ट करतो. हे बघा, ताट घेतलं आहे मी आणि थोडीशी पहिली टेस्ट करून बघतो. तर बिर्याणी टेस्ट करतो. मस्त झालं एकदम. मेहनत पण तेवढीच घेतलेली, भरपूर दिवसातून बनवले. चिकन पण एकदम व्यवस्थित शिजलं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. धन्यवाद. तर ही बिर्याणी, रस्सा आणि भाकरी. तर आता मी जेवून घेतो, तर मला काही कंट्रोल नाही होत. कसे बाबू सांग, छान आहे. आवडली? हा, आवडली.